नमस्कार मित्रांनो, दुनियादारीच्या आगळ्या-वेगळ्या कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे, ज्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ची नोंद आहे. असे आपले श्री उदय काका जगताप आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. नमस्ते. तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, काका कार्यकर्ता म्हणून कशी सुरुवात केली? कार्यकर्ता म्हणून खरं सांगायचं म्हणजे की लहानपणी मी वाड्यात राहायचो आणि वाड्यात एक भग्न अवस्थेतली छोटीशी मूर्ती होती, एवढीशी ती मिळाली आणि बाहेर गणेशोत्सव चालायचा, तो बघायचो. मग आम्ही त्या काड्या लावून, खराड्याच्या काड्या लावून त्याचा मांडव करून तिथनं एक सुरुवात होती. पण ते झाल्यानंतर जेव्हा मी धनकोडीला राहायला गेलो, त्यानंतर माझा लहान भाऊ आणि त्यांच्या मित्रांनी एक छोटासा मांडव टाकला होता आणि त्यांनी विषय कुठलाच घेतला नव्हता, फक्त मांडव टाकला होता. आणि मी विचार केला की अरे ह्याला थीम दिली, या मुलांना एक वेगळं काहीतरी सांगितलं तर कदाचित त्या मुलांना एक विजन मिळू शकतं. मग त्यावेळेस आम्ही जातीपातीच्या पलीकडचा गणेशोत्सव कसा, असं एक थीम त्यांना दिली होती आणि ती थीम त्यांनी योग्य पद्धतीने मांडली. त्यानंतर ढोल ताशा पथक त्यांनी चालू केलं आणि मधल्या काळात मी माझ्या करिअरच्या ह्याच्यात पळत होतो की पैसा कमवायचा होता, घरातलं आजार पण होतं. आणि त्या काळात नंतर ज्यावेळेस बघितलं की मुलं काही चुकीच्या मार्गाला गणेशोत्सव नेत होती, मग लक्षात आलं की अरे आपलंच मंडळ आहे आणि आपल्या मंडळाला जर विधायक स्वरूप दिलं, वेगळे चांगले प्रोजेक्ट सांगितले, तर कदाचित हे मंडळ वेगळ्या पद्धतीने काम करू शकतं. आणि त्यावेळेस सेवा मित्र मंडळ बघितलेलं होतं, पराग ठाकूरांचं मंडळ बघितलेलं होतं, किंवा डेक्कनची मंडळ बघितली होती, नातोबाग बघितलं होतं, हिराबाग बघितलं होतं. ह्या सगळ्या ह्याच्यात लक्षात आलं की सेवा मित्र मंडळाचं काम खूप छान आहे आणि अशा पद्धतीचं आपण विधायक काम करू शकतो. आणि मग तशा पद्धतीचं कामाची एक सुरुवात त्या माध्यमातून झाली. अच्छा. काका, तुमच्या लहानपणी जो गणेशोत्सव होता तो वेगळा होता आणि आता काळानुरूप गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय. तर त्याबद्दल तुम्ही जी वाटचाल तुम्ही बघितली त्याबद्दल थोडं सांगा. पहिल्यांदा धार्मिक गणेशोत्सव जास्त चालत होता. पहिल्या 10 दिवसात मांडवात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि त्याच्यानंतरचा मधल्या काळातला जो गणेशोत्सव होता तो थोडासा वेगळ्या पद्धतीने डीजेच्या माध्यमातून आपण जो बघतो तो जास्त गणेशोत्सव फेमस होत गेला. आणि डीजेला जी शेवटच्या दिवशी गणेशोत्सव हा 10 दिवसापुरता मर्यादित असायचा. शेवटच्या दिवशी मिरवणूक ही पारंपरिक वाद्यात जास्त व्हायची. पण नंतरचा बघितलं तर डीजे हा परवडायला लागला आणि मग गणेशोत्सवाचं तरुण मुलांचं जे नाच गाण्यांची जी भूक होती वर्षभराची काम करणारी, ती भूक त्या माध्यमातून आपण बघितलं तर ती जिरवल्या जात होती. आणि आम्ही बघितलं की ढोल ताशा हा जास्त परवडत नव्हता आणि ह्या पद्धतीने डीजे आणला तर गर्दी होती, तरुण मुलं यायला लागली, मिरवणूक मोठी दिसायला लागली, नगरसेवकांचं लक्ष जायला लागलं आणि नकळत ते जे स्टेटस दिसायला लागलं हळूहळू मिरवणुकीचं, त्या माध्यमातून तो गणेशोत्सव बघितला. आणि पण नंतर एक गणेशोत्सव परत एक ग्रुप वेगळं दिसायला लागलं. त्यासाठी गणेश मंडळ ही समाजसेवेच्या रक्तवाहिन्यात आणि गणेश मंडळाला एक चांगला वर्ग जो आहे तो थोडासा लांब जायला लागला डीजे मुळे. मग लक्षात आलं की अरे चांगली ज्येष्ठ नागरिक ज्यांनी गणेशोत्सव खऱ्या अर्थाने जपलाय, तो गणेशोत्सव परत आपल्या चुकांमुळं थोडासा वेगळ्या माध्यमातून जायला लागला. मग आता परत विचार केला की गणेशोत्सव मंडळाला परत एकदा वेगळं स्वरूप देणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस पुण्यातली काही गणेश मंडळ एकत्र आली आणि सातत्याने वर्षभर काम करणारा पियुष असू दे, शिरूभाऊ असू देत, आमची गणेश मंडळ असू दे, ह्यांनी एक विधायक मंडळाला स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. आणि जे पावलं चुकीच्या मार्गाला लागत होती, जेव्हा आम्हाला पुरस्कार मिळायचे, त्यावेळेस ह्या चुकीच्या मार्गाला लागणाऱ्या मुलांना आम्ही त्या माध्यमातून पुरस्कार घ्यायला पण स्टेजवर पाठवायला लागलो. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे चांगलं काम करताना आपल्याला पुरस्कार मिळतात आणि वाईट काम करताना पोलीस आपल्याला अंगावर काठी घेऊन येतात. मग ह्याच्यातला कुठला गणेशोत्सव आपण योग्य पद्धतीने, तर मग त्यांना लक्षात आलं, स्वतःहून लक्षात आलं, मग हळूहळू विधायकतेकडे पावलं वळायला लागली. बरोबर. आता तुम्ही बोलता बोलता बोलले की युवा पिढी आता डीजे नाच गाणं ह्या गोष्टींमध्ये अडकत चाललेली आहे. तर त्यालाच अनुषंगाने मी तुम्हाला असं विचारेल की युवा पिढीने काय केलं पाहिजे जेणेकरून हा गणेशोत्सव असाच पुढं चांगल्यारीत्या चालू राहील? पहिल्यांदा युवा पिढी आपण जी म्हणतो उद्याची महासत्ता आहे, युवा पिढी आपल्या भारत देशात, युवा पिढी ही उद्याची राष्ट्रशक्ती आहे, परवाची महासत्ता आहे. पण ती महान राष्ट्राकडे वळली पाहिजे. आणि महान राष्ट्राकडे वळताना आपले गणेशोत्सव मंडळ जी म्हणतो मी समाजसेवेच्या रक्तवाहिन्यात, ह्या गणेश मंडळात ही तरुण मुलं आहेत आणि ह्या तरुण मुलांना विधायक वळण देणं ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक द्यायचा प्रयत्न करत असतात, पण तरुण मुलांना ते आवडत नसतं. हे करून करून दमलेत, देवपूजेला लागलेत, असं त्यांचं नॉर्मली मत असतं. बरोबर. पण ह्याच तरुण मुलांना योग्य दिशा देताना आपण त्यांना समजून सांगितलं की आपण कशा पद्धतीने गणेशोत्सव हे करू शकतो आणि आपल्याला स्वतःला सक्षम करू शकतो.
बरोबर. म्हणजे मी कायम म्हणतो की शेजारचं माझं घर चालवायचं असेल तर मी शेजारच्या घरातून पैसे आणत नाही आणि माझं घर चालवत नाही. तसा माझा गणेशोत्सव चालवायचा असेल तर मी शेजारच्या देणगीदारांच्या ह्याच्यावर गणेशोत्सव चालवण्यापेक्षा मी गणेश मंडळ आर्थिकदृष्ट्या कशी सक्षम करेल. मग आम्ही गणेश मंडळाला काय केलं की आम्ही स्वतःच्या गणेश मंडळाला आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही गणेश मंडळाला मेडिमिक्स साबण, पितांबरी, नवरत्न तेल अशा वेगवेगळ्या एजन्सी आणल्या आणि तरुण मुलांना ह्या एजन्सी दिल्या. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाले आणि रोजगार उपलब्ध करून देताना आम्ही त्यांना क्लिअर सांगितलं व्यसनमुक्तीची शपथ घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला हा बिझनेस देणार नाही किंवा नोकरी देणार नाही. त्यामुळे व्यसनमुक्ती शपथ घेतली, रोजगार उपलब्ध झाला आणि पैशाचं व्यसन काय असतं हे त्यांना दिलं आणि त्याच्या माध्यमातून वर्षाचं महिन्यातनं एकच उत्पन्न तुम्ही मंडळाला द्या, बाकी 11 महिने तुम्ही स्वतः कमवा. त्यामुळे काय झालं, व्यसनमुक्ती झाली बऱ्यापैकी, 80% व्यसनमुक्ती झाली. त्यानंतर मुलांना 80% रोजगार मिळाले आणि रोजगार मिळाल्यामुळे मुलांना प्रबोधन करण्यापेक्षा सांगण्यापेक्षा स्वतःच्या ह्याच्यातनं ते स्वतः चेंज झाले आणि त्याचा खूप मोठा विचार हा मंडळामध्ये रुजला गेला की पैसा कसा कमवायचा आणि योग्य माध्यमातून तो पैसा कसा पुढच्या पिढीला द्यायचा. हा खूप मोठा संदेश त्या माध्यमातून गेला आणि तरुण मुलं ऑटोमॅटिक पैशाच्या पाठीमागे लागली. बरोबर. आता तुमच्या नावावर एक गिनीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. तर आपल्या पुणे शहरात ते एक मानबिंदू म्हणून ओळखली जाते. तर ते काम करण्याआधी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली होती? तरुण मुलं मी मगाशी म्हटलं की चुकीच्या मार्गाला लागली होती. 2008चा काळ होता, त्यावेळेस गुन्हेगारांचे फ्लेक्स पुणे शहरात लागले जात होते. म्हणजे आपण पहिल्यांदा पिक्चरचे फ्लेक्स बघायचो, हिरो हिरोईनचे फ्लेक्स बघायचो, नंतर राजकीय नेत्यांचे फ्लेक्स बघत होतो. पण नंतर गुन्हेगारांचे फ्लेक्स हे पुणे शहरात लागले गेले, गळ्यात गोपासनांचे फ्लेक्स लागले गेले. मग तरुण मुलांना गुन्हेगार हे हिरो वाटायला लागले आणि मी बघितलं की गणेश मंडळाच्या माध्यमातून जेव्हा काम करत होतो, गणेश मंडळाच्या अव्वलात गुन्हेगारांचे फोटो यायला लागले. गणेश मंडळ सार्वजनिक चांगले काम 10वी-12वीच्या मुलांचे सत्कार करताना पण ह्या गुन्हेगारांना आणायला लागले. हे माझ्या लक्षात आलं की गुन्हेगार हे अट्रॅक्शन झालेले आणि ते त्यांना हिरो वाटत होते. मग आपण काय करायचं, तर मग गुन्हेगारी पहिली कमी करण्यासाठी आम्ही काम केलं. गुन्हेगारांचं पुनर्वसन केलं. 2,500 गुन्हेगारांशी मी स्वतः जाऊन बोललो, त्यांच्यातले प्रॉब्लेम समजून घेतले आणि गुन्हेगार जेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांना कोणी रोजगार देत नव्हतं, कारण पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी लागतं आणि पैसे नसल्यामुळे बिझनेस नव्हते करू शकत. मग परत गुन्हेगारी करायचे. असे जे गुन्हेगार होते ह्यांच्यावर पहिला आम्ही पुणे पोलिसांना आम्ही फोकस केला, जेलनीच त्याला सहकार्य केलं आणि 190 गुन्हेगार पहिल्यांदा आम्ही चेक केले की ज्यांना बदलायचं होतं. मग त्यांना आम्ही मुख्य प्रवाहात आणताना 26 गुन्हेगारांना जॉब दिले. 26च्या 26 गुन्हेगार सुधारले. हा गुन्हेगार झालं. पण त्यानंतर जशी डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, वकिलांची मुलं वकील होतात, तशी गुन्हेगारांची मुलं आर्थिक परिस्थिती अभावी गुन्हेगारी क्षेत्रात जातात. मग ह्या गुन्हेगारांच्या मुलांसाठी आम्ही काम केलं आणि ही गुन्हेगारांची मुलं आम्ही शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतली. त्याच्यानंतर असं एक बघितलं चित्र की शाळा आणि कॉलेजमध्ये 8वी-10वीतली मुलं ज्यांना माहित ना आपण गुन्हे करतो, पण 8वी-10वीतल्या मुलं शिक्षकांना चुकीच्या चिठ्ठ्या लिहिणं, बाथरूम मध्ये काहीतरी लिहिणं, त्यानंतर ही मुलं हुशार मुलांना त्रास देणं आणि अशा ह्याच्यातनं ते दांड्या मारायचे, वारंवार फेल व्हायचे, अशा मुलांवर काम केलं. संजय भैलुमे स्पोर्ट्स टीचर, मी स्वतः ह्याच्यावर फोकस करून काम केलं आणि त्याच्यातली आम्ही 24 मुलं जी वारंवार फेल व्हायची त्या मुलांवर काम केल्यानंतर 24 मधली 21 मुलं चांगल्या माध्यमातून पास झाली. त्यातला एक मुलगा अमेरिकेत आहे. आता हा झाला शाळेतला प्रयोग. पण त्याच वेळेस गणेश मंडळांमध्ये भांडणं व्हायचे. आपण अंकुश पिक्चर बघितलेला आहे, नाना पाटेकर हे ते बघितले. गणेश मंडळात कशी भांडणं होतात, गाडा पुढं घेण्यावरनं भांडणं होतात, मग त्यातनं पुढे जाऊन खून होतात, हे बघितलं. मग अशी 24 मंडळ आम्ही एकत्र केली. अशोक दिवडे साहेब होते, शिरीष भाऊ होते, हे सगळ्यांचा सपोर्ट होता. 24 मंडळ एकत्र केल्यानंतर त्यांच्यात होणारी जी भांडणं होती ही भांडणं मिटवायचं काम पहिल्यांदा केलं. असे 350 मुलं आले आणि त्यातल्या कित्येक गुन्हेगारांना आपण जॉब पण दिले. त्यामुळं तिथला एक वर्ग हे झाला. आणि त्याच वेळेस गुन्हेगारांची जी मुलं होती, ज्या मुलांच्या तोंडात शिव्या होत्या, वेगवेगळ्या विषयात ज्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये मारलं जायचं, त्याच पोलीस स्टेशनमध्ये विजयसिंग गायकवाड साहेब, बर्गे साहेब यांची लेक्चर घेतली आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये जिथं गुन्हेगारांचे आवाज यायचे त्याच पोलीस स्टेशनमध्ये शुभंकरतीपासून फसादांचे आवाज यायला लागले. हे प्रोजेक्ट जेव्हा सक्सेस झाले तेव्हा 350 192 आले. हा लक्षात आलं की हा प्रोजेक्ट सक्सेस झाला आमचा. मग त्यानंतर 11 पोलीस स्टेशनला हा प्रोजेक्ट राबवायचा प्रयत्न केला. सुधाकर पटरे साहेब त्याला मदतीला होते. पण त्याच दरम्यान पुण्यात नक्षलवादी सापडले आणि नक्षलवादी सापडल्यानंतर लक्षात आलं की 26/11 आपण मेणबत्ती पेटवल्यामुळे दहशतवाद माहितीये. गुन्हेगार हे चौकातल्या तरुण मुलींना छेडण्यापासून ते दाऊद इब्राहिमचे पिक्चर बघण्यापर्यंत आपण गुन्हेगारी क्षेत्र बघितलेले. मग नक्षलवाद हा कुणालाच माहित नव्हता, जो गव्हर्नमेंटच्या आकडेवारीनुसार 12 राज्यात आहे, पण हा 22 राज्यात आहे आमच्या दृष्टीने, पण 12 राज्यात हा नक्षलवाद बघितला. मग ज्या महाराष्ट्रातला एक भाग आहे गडचिरोली,
जिथं हा नक्षलवाद जिथं पोलीस जायला विचार करतात किंवा काही जण अधिकारी घाबरतात ते जायला की नको गडचिरोली ही पोस्टिंगच वेगळं आहे. मग अशा ठिकाणी पोलीस आपल्या समोर शहीद होत होते आणि कुठलीही सोशल ऑर्गनायझेशन पोलिसांबरोबर तिथं काम करत नव्हते. पोलिसांना एक मॉरल सपोर्ट देत नव्हते. मग त्यावेळेस विचार केला की 1000 किलोमीटरवरचा हा नक्षलवाद जो भारत पोखरतोय ह्याच्या पाठीमागं अमेरिका, नेपाळ, चीन, पाकिस्तान हे 4 देश आहेत. आणि तरी आपण दिवसा डावळ्या आपल्याला माहिती असून आपण गप्प बसतोय, पोलीस शहीद होतात, मग आपण ह्याच्यावर काम करू. आणि मग इथून तो प्रवास सुरू झाला. त्या प्रवासाला पुण्यातल्या गणेश मंडळांनी साथ चांगली दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथला जो नक्षलवाद आहे तो कमी करताना खूप मोठं योगदान पुण्यातल्या गणेश मंडळांच्या माध्यमातून हे महाराष्ट्र सरकारला काय देशाला मिळालं. आणि मग त्यावेळेस आत्मसमर्पित नक्षली त्यांच्या मुलांसाठी बालवाडी असू देत, 2 व्हीलर अँब्युलन्स असू देत, नक्षलवाद्यांची मुलं 5-5 किलोमीटर चालत येते जे येत होते त्यांना सायकल वाटप असू देत, त्यानंतर तिथं आरोग्याचे विषय असू देत, शिक्षणापासून ते लायब्ररीपर्यंत 56 पोलीस स्टेशनला लायब्ररी असू देत, असे वेगवेगळे प्रयोग केले. 72 गावात स्वातंत्र्यानंतर 72 गावात लाईट नव्हती गेली. बरोबर. अशा 72 गावात आपण लाईट नेली आणि स्वतःच्या पैशाने नेली. गणेश मंडळाचा पैसा कुठनं आला तर हे ज्यावेळेस आम्ही जे पेरलं होतं ते उगवलं आणि त्याच्या माध्यमातून पैसा उभा करून 72 गावात लाईट नेली. जे आमचे मित्र, सहकारी, नातेवाईक गेले होते अशांच्या नावाने तिथं 72 गावात लाईट नेली. मीडियात पण असं आलं की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शाळा उजळल्या, नाही का. शाळेत पण आम्ही लाईट नेली, गावं उजळली आणि त्याचा खूप मोठा परिणाम असा झाला की नक्षलवाद्यांचं सरेंडर व्हायचं प्रमाण वाढलं, की चांगला विकास होतोय, चांगलं वेगळं होतं. मग तिथले जे महेश तिवारी असू देत, इतर रिपोर्टर असू देत, रोमित असू देत, संतोष तांबोळकर असू देत किंवा डॉक्टर सलुजा, ह्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रयोग तिथं केले. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टर्नची तिथं साथ आली आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही कुर्माघर सारखी प्रथा होती जी वर्षानुवर्ष मिटत नव्हती, त्या कुर्माघरला व्यवस्थित सुरक्षित घर तिथं आम्ही महिलांसाठी बांधून दिलं आणि हे प्रयोग सक्सेस झाल्यामुळे नक्षलवादी सरेंडर व्हायचं प्रमाण वाढलं. मग तिथले तत्कालीन SP संदीप पाटील साहेब असू देत, अभिनव देशमुख साहेब असू देत, सागर कवडे साहेब असू देत, राहुल काडे यांनी खूप मोठा सपोर्ट दिला. आणि मग विचार केला की इथं तरी पण एवढं सगळं होऊन पण, आता मुख्य विषयाकडे सगळं होऊन पण तिथं काय होतंय की गडचिरोली म्हटलं की हिंसाग्रस्त गडचिरोली, नक्षलवादी गडचिरोली जिल्हा हीच ओळख आहे. मग आम्ही 274 शाळेत हे पोलीस अधिकाऱ्यांची ज्यांची नावं सांगितली, आम्ही 274 शाळेत गेलो. मुलांना सांगितलं आपण शाळा शिकून काय करणार, तर आपल्या जिल्ह्याला परत तसंच ओळख असेल तर आपण स्वतःच्या जिल्ह्यात एक वेगळी क्रांती करू. आणि मग ती क्रांती कशी की गडचिरोली जिल्हा जगाच्या नकाशावर कसा जाईल. मग शांततेचा संदेश द्यायचा एक वर्ल्ड रेकॉर्ड तिथं बुक रिडिंगचं आम्ही केलं, जिथं नक्षलवादी एरियातून रेड्डी साहेब, आम्ही सर्वांनी, श्रीनिवास सुंचरवार सगळ्यांनी एवढ्या ह्याच्यातनं 13,500 मुलांमध्ये हा प्रयोग राबवला होता आणि त्याच्यातले 7,500 मुलांच्या माध्यमातून हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेले. आणि मग गिनीज बुक मध्ये आज 232 देशात एक रेकॉर्ड मेंटेन झालं. गडचिरोली जिल्हा हा शांततेचा संदेश देणारा जिल्हा म्हणून हे पहिलं रेकॉर्ड जिल्ह्याच्या नावावर लागलं. पहिलं भारतातलं SP ऑफिस आहे की ज्याच्या नावावर हे वर्ल्ड रेकॉर्ड लागलं. आणि तिसरं भारतातलं हे एकमेव असं मंडळ आहे की ज्याच्या नावावर हे वर्ल्ड रेकॉर्ड लागलं, जो अहिंसेचा संदेश देणारं वर्ल्ड रेकॉर्ड लागलं. आणि एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करणं सोपं असतं, म्हणजे एखादा केक मोठा करणं हे करणं, पण नक्षलाइज्ड एरियातनं जिथं जीवाला धोका आहे अशा ठिकाणावरनं ही सर्व माणसांना आणणं, शांततेचा संदेश द्यायचं, हिंसाग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात हिंसाच्या विरुद्ध संदेश द्यायचं, नक्षलवाद्यांच्या विरुद्ध संदेश द्यायचं, त्याचे परिणाम गोळ्यांच्या माध्यमातून आणि मृत्यूच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत हे आम्हाला माहित होतं. पण हा संदेश देणं ही काळाची गरज होती आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे त्या नावावर लागलं. हा खूप मोठा पुणेकरांचा आणि पुणेकरांच्या गणेश मंडळांचा विजय. बरोबर. नक्कीच काका, हा अशीच तुमच्याकडनं अजून विधायक कामं होत राहू दे यासाठी आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला. काका, आत्ता मगाशी म्हणता तुम्ही ते गुन्हेगारांचं सांगत होते. तुमचं गुन्हेगारी पुनर्वसन आणि स्पोर्ट्स लायब्ररी ह्या उपक्रमांबद्दल काहीतरी सांगा. खेळाची लायब्ररी आम्ही का सुरू केली, पुस्तकांची लायब्ररी आपण सर्वांनी बघितलेली. खेळाच्या लायब्ररीचं असं होतं की लहानपणी 20-20 पैसे गोळा करून आपण बॉल आणायचो, पण श्रीमंत मुलाचीच बॅट असायची. मग तो पहिला डाव त्याला द्यायचा, 2 डाव त्याला द्यायचे, किंवा त्याच्या आईने त्याला बोलवलं की आपला सर्वांचा मूड ऑफ झालेला असायचा, कारण आर्थिक परिस्थिती अभावी हरवलेलं बालपण हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे आज पण कित्येक जणांची आर्थिक परिस्थिती बॅट नसते, खेळायला मिळत नाही. पण त्याच वेळेस आपल्याला एक ऑलिम्पिक पदक मिळत नाही ही आपली कायम खंत आहे भारतीयांची. पण त्याच वेळेस डान्स गाण्याच्या क्लासला 16-16 लाख हिट मिळतात. डान्स गाण्याच्या विरुद्ध आपण नाहीये, पण 16-16 लाख हिट मिळतात.
मग ह्या मुलांना तिकडे जावं असं वाटतं पण इकडे जावं असं वाटत नाही. मग आम्ही विचार केला की चला, जी आई 7 वाजता शुभंकर येते म्हणायची, ती आई कुंकू सिरियल मध्ये हरवलेली हे त्यावेळेस बघितलं होतं. मग जी जिजाऊ पाहिजे ती जिजाऊ पण आता सिरियल मध्ये हरवली होती आणि मुलं चुकीच्या मार्गाला जात होती. पण ह्या मुलांना आपण दिलं तर एखादी गोष्ट दाखवलं तर, मग आम्ही खेळाची लायब्ररी चालू केली. ही भारतातली पहिली एकमेव लायब्ररी होती. हे स्वतः अजित वाडेकरांचं वाक्य आहे. अच्छा. आणि अजित वाडेकर भेटायला आलते, धनराज पिल्ले असे वेगवेगळे लोक भरपूर जण येऊन गेले. आणि क्रिकेटच्या सेट पासून बुद्धिबळाच्या सेट पर्यंत, स्विमिंगच्या जॅकेट पासून स्केटिंगच्या शूज पर्यंत हे सगळं साहित्य आपण त्या लायब्ररीत ठेवलं. पहिल्याच वर्षी 4,500 मुलांनी लाभ घेतला. आणि जे स्केटिंग सहज कुणी उपलब्ध होत नव्हतं, मिळत नव्हतं, किंवा घेतलं एखाद्या मध्यमवर्गीय माणसाने चाळ सिस्टीम मधल्या, तर मुलांना लागल 1,000 रुपये वाया जातील आपले म्हणून घेत नव्हते, ते सहज आम्ही अवेलेबल करून दिलं. आणि सहज अवेलेबल करून दिल्यामुळे ह्यातलीच मुलं कित्येक जण स्केटिंग मध्ये पहिल्या नंबरने आलेली आहेत. अच्छा. काका, आता तुम्ही जसं म्हटले की लहानपणी ज्याची बॅट त्याला पहिलं बॅटिंग, तर आत्ताच्या काळात तर आपण मैदानी खेळ फार मुलांचे कमी झालेले आहेत व मुलं सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेत नाही, आपल्या गणेशोत्सवात पण येत नाही. तर तुम्ही त्यांच्या पालकांना काय संदेश द्याल जेणेकरून ही मुलं येणाऱ्या काळात गणेशोत्सव म्हणा किंवा आपले हिंदू सण म्हणा हे साजरे करण्यात सहभागी होतील? आज काळाची गरज जी बघितली तर खूप मोठा धोका भविष्यात आपल्याला दिसतोय. ज्या पद्धतीने आपण रशियाचा वॉर बसू देत किंवा आपण एखाद्या म्हणजे एखाद्या पाकिस्तानचा विषय असू देत, ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला सर्वांना एक होणं आणि खऱ्या अर्थाने आपली देश महासत्ता करणं आणि महान राष्ट्राकडे वळणं ही काळाची गरज आहे. मग ही तरुण मुलं कधी तयार होतील? जेव्हा घरातनं चांगले संस्कार सुरू होतील. आपण बघितलं, घरात देवदेवतांचे फोटो असायचे, नंतर ज्यांनी देश स्वतंत्र केला त्यांचे फोटो असायचे, नंतर आपल्या घरातला जो कर्ता पुरुष होता ज्याने घराटी केलं अशांचे फोटो. पण आपण आता आर्टिफिशियल फ्रेम लावतो. घरातनं पहिले चेंज होणं गरजेचं आहे. घरातनं चेंज झाल्यानंतर मुलगा कुठे येतो? चौकात येतो, मंडळात बसतो. मग ह्या मंडळातले जे कर्ते पुरुष आहेत, जे मंडळ चालवत आहेत, मग शिरूभाऊ असू देत, मी असू देत, पियुष असू देत, किंवा अजून इतर मंडळाचे अध्यक्ष असू देत, ह्यांनी कायम जबाबदारी ठेवली पाहिजे आपल्या मंडळात चुकीच्या पद्धतीचं राजकारण आलं नाही पाहिजे. चुकीच्या पद्धतीचे ज्यांनी डोनेशन दिले त्याच्या माध्यमातून जे मंडळ चालवतं त्यापेक्षा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आणि मग इथं विधायक तरुण मुलांना योग्य पद्धतीने दिशा देणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहासापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत हे सगळं नॉलेज आपल्या तरुण मुलांना असलं पाहिजे. आणि पालकांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या मंडळात वर्गणी देतो ते मंडळ खरंच चांगलं चाललंय का, त्याची जबाबदारी आहे. म्हणजे घरात जेवढी जबाबदारी जशी आहे तशी पालकांनी ते बघितलं पाहिजे की आपण डोनेशन देतो त्या मंडळाला, त्या मंडळ चांगलं काम करतं का? चांगलं काम करत असेल तर हक्काने डोनेशन द्या. मग त्यावेळी 100 ना 200 द्या, 200 नसेल तर 1000 द्या, नाही का? तुम्हाला वाटलं पाहिजे आपला मुलगा इथं जडणघडण ह्या मुलाची इथं होते. आमची जडणघडण ह्याच मंडळात झाली ना, आमची जडणघडण ह्याच मंडळात झाली. आम्ही त्या मंडळातनं जसं आज शिरूभाऊंना मॅनेजमेंटचे गुरु म्हणतो आपण, ह्याच मंडळातनं शिरूभाऊंकडे आज 1800 मुलं कामाला आहेत, माझ्याकडे 450 मुलं कामाला आहेत. मी ज्यांना बिझनेस मध्ये मदत केली अशांकडे 100 मुलं कामाला आहेत. हजारो मुलांना रोजगार दिला गेला, हजारो मुलांवर कंट्रोल ठेवणारी मॅनेजमेंट आम्ही तिथं त्या गणेश मंडळाच्या माध्यमातून शिकलो. आर्थिक जडणघडण व्यवहाराच्या माध्यमातून शिकलो. नकार कसा पाचवायचा ते शिकलो. आयुष्यात अपयश आलं त्यावेळेस आत्महत्या करायचे विचार आमच्या मनात नाही आले, कारण आम्हाला वर्गणी मागताना नकार आलेले चांगलं काम करताना. मग चांगलं काम करताना प्रॉब्लेम आलेत. मग ही गणेश मंडळ ही जी मी म्हणतो समाजसेवेच्या रक्तवाहिन्या आहेत, तेव्हा तशाच त्या आयुष्याच्या दिशा देणाऱ्या पण रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे पालकांनी ही काळजी घ्यायची, आपलं घर जेवढं चांगलं सुरक्षित ठेवतो तेवढं शेजारचं घर सुरक्षित ठेवताना आपलं मंडळ सुरक्षित ठेवणं काळाची गरज आहे. मग त्यावेळी ती कोयता गँग तुमच्या लाईनीत येणार नाही, त्यावेळी बलात्कार करणारी मुलं तुमच्या लाईनीत नसणार आहेत, तेव्हा चुकीची माणसं आपल्या लाईनीत नसल. ही एक मंडळ तुम्ही व्यवस्थित सुधारलं तर ऑटोमॅटिक पुणे शहर सुधारणार आहे, महाराष्ट्र सुधारणार आहे, भारत सुधारणार आहे. मग तुम्हाला कुठले कॅन्डल मार्च काढावं लागणार नाहीयेत. बरोबर. काका, जसं आता तुम्ही म्हटले आपल्याकडं सण, मी जसं म्हणतो की सण कमी होत चाललेत, कार्यकर्ते पण संपत चाललेत, तर येणाऱ्या काळातील गणेशोत्सव तुमच्या दृष्टिकोनातनं कसा असू शकतो? गणेश मंडळाचे कार्यकर्ते संपत चाललेत आपण म्हणतो ते बरोबर आहे, पण कशामुळे संपत चाललेत हे तुम्ही पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना योग्य पद्धतीने योग्य व्यासपीठ देणं, दिशा देणं हे मंडळाच्या कार्यकर्त्यांची पहिल्या पिढीची जबाबदारी. आपण ती जबाबदारी घेताना आपण काय करतो, स्वतःला क्रेडिट जास्त घेतो आणि नवीन मुलांना त्याच्यापासून थोडंसं लांब ठेवतो. ही नवीन मुलं त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना योग्य पद्धतीने मंडळात आणणं गरजेचं आणि त्यांना दिशा देणं गरजेचं आणि मग त्याला त्यांना दाखवणं गरजेचं की
तुमचे नेटवर्क जे वाढलेलं आहे ते नेटवर्क आपल्या मंडळाचं कसं वाढलंय, त्याचा फायदा तुमच्या पिढीला कसा होईल, तुमच्या मुलांचे ऍडमिशन होऊ शकतात ह्या नेटवर्कच्या माध्यमातून कमी पैशात, मुलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मंडळ त्यांना एक आधार वाटलं पाहिजे आणि आदर्श वाटलं पाहिजे. हे ज्यावेळेस आदर्श आणि आधार वाटत नाही ना, त्यावेळेस ही मंडळाची तरुण मुलांना वाटतं की नाही आपण दुसरीकडे जाऊन थांबावं, तेव्हा ते दुसरे पर्याय शोधतात. म्हणून तरुण मुलांना मंडळ हे ज्यावेळेस आदर्श वाटेल की अरे माझं मंडळ आहे, माझं मंडळ वेगळं, आज सेवा मित्र मंडळ का आदर्श वाटतं, तिथली तरुण मुलं का बाहेर जात नाही, कारण त्यांना रोजगार पण आदर्श वाटल्यानंतर तिथं रोजगार पण उपलब्ध झाले. दिशादर्शक तरुण पिढी झाली, वैभव वाघ सारखं असू देत किंवा तुमच्यासारखं असू देत, हे वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये आले, त्यांना तिथं रोजगार उपलब्ध झाले, त्याच्यामुळे त्यांनी ते घर सोडलं नाही. माझ्या घरात आई वडीलचा आदर्श नसेल तर मी घर सोडतो आणि मग दुसरीकडे जातो, बरोबर आहे. तसेच तुमच्या घरापासलं मंडळ हे तुमचा आदर्श असलं पाहिजे, त्यासाठी सर्वांनीच ते काम केलं पाहिजे, तेव्हा तरुण पिढी तिथे येईल. मी स्वतःच्या मुलांना असू देत किंवा माझ्या मंडळातल्या मुलांना असू देत, इतिहासापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सगळं नॉलेज सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काळात 2024 पर्यंत ठराविक लोक शिकू शकतात आणि त्याच्यातनं तुमच्या काय काय परिणाम होऊ शकतात त्याच्यासाठी आम्ही तरुण मुलांना सांगितलं की बाबा तुम्ही ज्या बिझनेसमध्ये बघता त्या बिझनेसमध्ये पुढे जाऊन नोकऱ्या जाणार आहेत, बिझनेसला झटके बसणार आहेत, मग तुम्ही ह्याच्यावर काम करा. तर तरुण मुलांना मग शेवटी इकडे तिकडे जाण्यापेक्षा मंडळ आदर्श वाटतं, आणि मंडळ काहीतरी चांगलं सांगते, त्यामुळे मंडळाला अट्रॅक्ट होणार असं प्रत्येक वेळेस काहीतरी, किंवा मंडळ मी काय म्हणतो की टाटा आणि बजाजने मला परमनंट करण्यापेक्षा मी त्यांना माझ्यासाठी कसं परमनंट करू शकतो, बरोबर. तसं ह्या मुलांना असं वाटलं पाहिजे की मंडळ हे कायम दिशादर्शक आहे, हेच खरे पालक आहेत. घरातले पालक आणि समाजातले पालक हे मंडळ आहेत. त्यामुळे ह्या मंडळाकडे ज्यावेळेस विश्वास निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरवू, जसं नक्षलवादात पण काय झालं, सरकार अयशस्वी ठरलं होतं, त्यामुळं आदिवासी लोक नक्षलवादाकडे वळली होती. त्यानंतर आम्ही हा विश्वास कमवण्यात यशस्वी ठरलो म्हणून ती परत पावलं आपल्याकडे आली. तसं मंडळाची ही जी पावलं, जर मंडळाच्या कार्यकर्त्यांची नवीन पिढीची पावलं मंडळाकडे वळावी वाटत असेल तर तुम्हाला विश्वास कमवावा लागेल. आणि हा विश्वास ज्येष्ठ सिनियर मंडळ जे आता मंडळ चालवतात ह्यांनी कमवलं तर नक्कीच ही तरुण मुलं परत मंडळाकडे वळतील. जे काका तुम्ही म्हणताय मंडळ, तर मंडळांनी असं काय रोल प्ले केला पाहिजे का जेणेकरून ही पिढी आपल्याकडे अट्रॅक्ट होईल? मंडळांनी रोल कसा केला पाहिजे की मंडळांनी जगात काय चाललंय हे आता दोन्ही घडामोडी माहिती असणं काळाची गरज आहे. स्वतःला अपडेट करणं, मंडळांनी अपग्रेड करणं, स्वतःला अपग्रेड पण केलं पाहिजे, स्वतःचं नॉलेज वाढवलं पाहिजे. आता काय होतं, मुलगा येतो आणि मला विचारतो की काका तुम्हाला याबद्दल माहिती, कारण मी सांगितलं काहीच माहित नाही, तर मुलगा शेवटी दुसरीकडे जाणार आहे. मग तुम्हाला हे नॉलेज तुमच्या मंडळातल्या मुलांना देता आलं पाहिजे. तर मंडळाच्या मुलांना नॉलेज कशासाठी देता आलं पाहिजे, पुढे भविष्यात त्यांना करिअर करायचं, करिअर करताना ऍडमिशन घ्यायची, ऍडमिशन कुठल्या क्षेत्रात चांगली आहेत, पुढे कुठलं क्षेत्र कंटिन्यू राहू शकतं, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, नोकरी कुठे मिळू शकतात, जॉब कुठे आहेत, कुठल्या बिझनेसला वाव आहे आपल्याकडं, किंवा ह्या नवीन नवीन साधनाचे परिणाम पाहतात, स्टार्टअप कसे आहेत, जगात कुठले स्टार्टअप वेगवेगळे चाललेत. मी तुम्हाला सांगतो की साधा सिंपल विषय, ग्रामीण भागातली मुलं पुण्या मुंबईत येतात, पुण्या मुंबईतील मुलं ऑस्ट्रेलिया अमेरिकेत जातात. ही कशासाठी जातात, शिकण्यासाठी किंवा रोजगारासाठी. ह्याचं प्रमाण 99% आहे. 1% प्रमाण हे फक्त आहे की तिथे जाऊन कोणतरी बिझनेस करते. पण ह्याच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतली लोक 50 वर्षापूर्वी चंद्रावर गेलेत, म्हणजे हे संशोधन करून चंद्रावर गेलेत. म्हणजे 50 वर्ष आपण कुठेतरी पाठीमागे आहे. स्वित्झर्लंड मध्ये कॉन्फरन्स भरते, ती कॉन्फरन्स भरते की देश कसा पुढे चालवायचा, आणि त्याच्यासाठी जी कॉन्फरन्स भरते त्याला फक्त पहिल्यांदा ज्यावेळेस 200 जण असतात, त्या कॉन्फरन्सला शेवटच्या ह्याच्यात भारत देश पण नसतो. त्या 50 जणांमध्ये ती लोक देश चालवत असतात. इजिप्त म्हटलं की आपल्याला पिरॅमिड आठवतं, पहिल्या पिढीला पिरॅमिड आहे, पुस्तकात आज पण पिरॅमिड आहे. मग जसं पुणे शहर बदललं, वाडी संस्कृती बदलून अपार्टमेंट आल्या, पुणे शहर बदललं, पिंपरी चिंचवड आलं, तसं स्मार्ट सिटी आल्यात. आता हे सगळं जर बदललं असेल तर इजिप्तमध्ये काहीतरी बदललं असेल. इजिप्तमध्ये एका महिलेने एक लायब्ररी चालू केली. ती लायब्ररी अशी की अमय सरांनी जे ब्लॉग लिहिलेत, शरद पवारांनी लिहिलेत, अटलजींनी लिहिलेत, शिरूभाऊंनी लिहिलेत, पियुषनी लिहिलेत, मी लिहिलेत स्वतः, ते ब्लॉग उद्या जर एक साधं सिंपल विषय असा आहे की पहिल्यांदा रेडिओ होते, रेडिओ बंद पडले, टेप रेकॉर्ड आले, टेप रेकॉर्ड बंद पडले, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बदल, कलर टीव्ही आले, हे सगळं बंद पडलं, बरोबर. तसं उद्या हा मोबाईलही बंद पडला तर, आज ज्या मोबाईल मध्ये आपलं जग सामावलेलं आहे तो मोबाईल उद्या बंद पडला तर, हा विचारही आपल्या मनात शिवत नाही. मग ह्या मोबाईल मधलं सगळ्यात जे जे आपण वक्तव्य केले त्या सगळ्याची अत्याधुनिक लायब्ररी इजिप्तमध्ये, हे आपल्याला माहितीच नसतं. मग हे माहिती असण्यासाठी हे नॉलेज आपल्याकडे असणं पाहिजे.
तरुण मुलांना मी कायम सांगतो की आपण लाईफस्टाईल जगतो, पण आपण काय करतो त्यातली लाईफ कमी जगतो आणि स्टाईल जास्त जगतो. स्टाईल कशी जगतो? मोबाईलचं इनकमिंग आउटगोईंग हे 5,000 साठी. आपला मोबाईलचा मेन पर्पज काय? फोन घेणं आणि फोन करणं. मेन पर्पज तो. आणि त्यातले 2-4 सॉफ्टवेअर आपल्याशी रिलेटेड असले ते वापरणं. ह्याच्या पलीकडे मोबाईलचा जास्त वापरही करता येत नाही, कारण तेवढं आपलं बिझी शेड्यूल असतं. मग आपण काय करतो की हा मोबाईल 5,000चा आहे, त्याच्याऐवजी आपण 1,00,000चा घेतो. मग 95,000 आपण कशाला घेतो? स्टेटसला आणि ते स्टाईल जपणाऱ्याला. मी स्वतः पहिल्या ज्या टू व्हीलरवरनं धनकोडीतनं सदाशिव पेठेत टू व्हीलरवरनं यायचो, मला 50,000 टू व्हीलर लागायची. मी आज 75 लाखाची मर्सिडीज बेंज मधनं येतो. पण हे 75 लाख कमवण्यासाठी मला 5 वर्ष तर घालावे लागले. मग माझ्या लक्षात आलं, अरे 5 वर्षाच्या मर्सिडीज बेंज साठी 75 लाख घालवले, ते मी वस्तूंसाठी पैसे कमवलेत, मी माझ्यासाठी नाही कमवले. मी स्टाईल जगली, मी लाईफ नाही जगली. मग जेव्हा अपयश येतं त्यावेळेस मग एक अमेरिका, हे सगळं स्वतः अमेरिकेतली चळवळ शेवटची सांगतो आणि आपण हे करू, जास्त वेळ घेत नाही. पण अमेरिकेतल्या चळवळचा विषय कसा आहे की ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस काय आहे तर कमी आहे. मग माझ्या लक्षात आलं की वयाच्या 30व्या वर्षी तिथल्या लोकांनी असं केलं की 30व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. पण तर आपण काय करतो भारतात, 30व्या वर्षी आपण काय करतो? करिअर सुरू करतो. मग यांनी मी विचार केला कशी घेतली असेल. मग 30 ते 60 वर्ष जे आपलं रिटायरमेंटचं लाईफ आहे, हे 30 वर्षात लागणारा जो पैसा आहे त्या पैशाचा हिशोब मी माझा स्वतःचा काढला. मला 50,000 ते 55,000 महिना लागतो. मग 55,000 महिना लागतो ना, तर मी 55,000 30 वर्षात किती लागतील ते पैसे मी एफडी केले. पण एफडी करताना म्युच्युअल फंड सारख्या विषयात केली, तिकडे वेगळे फंड आहेत. मग तशा फंड केल्यामुळे मी काय केलं, वस्तूंवरचं जे पैसा जात होता, 1.25 लाख ह्याला हप्ता, 50,000 ह्याला हप्ता, किंवा खूप मोठा बंगला घे, 3 जण राहतो पण बंगला आपण 2 करोडचा घेतो, ते 50 लाखाचं घर घ्यायला सुरुवात केली. मग 1.5 करोडसाठी मला जे 5 वर्ष लागली, ही वर्ष मी करिअरची कमवण्याची वर्ष मी मिनिमाइज केली. आणि मिनिमाइज केल्यानंतर मी आता लाईफ स्ट्रेसफुल जगतोय. आणि मी तिकडे त्यानंतर कोरोना नंतर परत एकदा सर्वे घेतला की त्याच्यानंतर त्यांचे बीपी, डायबिटीस हे सगळं कमी झाले. मग तरुण मुलांनी लाईफस्टाईल जगताना लाईफ जगणं खूप गरजेचं आहे. मग त्यातनं स्ट्रेस कमी होतो, आजार कमी होतात, वस्तूंवर किती खर्च करायचा ह्याचं लिमिटेशन पाहिलं. पैसा कमवायचाच आहे, पण जर अपयश आलं तर तुमच्याकडे लाईफ जगण्याचं योग्य माध्यम, योग्य साधन आणि ती मानसिकता तयार असली पाहिजे, ज्यातनं आपण लाईफ जगू शकतो. बरोबर. काका, शेवटचा प्रश्न घेतो. आता आपलं कोरोनाचा विषय निघाला. कोरोना पूर्वी आपण म्हणतो की तुम्ही जसं सांगता की रक्तवाहिन्या आपण जे म्हणतो, तर असे अनेक व्यवसाय आहेत किंवा अनेक बिझनेसेस आहेत जे गणेश उत्सव म्हणा किंवा आपले इतर सणांवर अवलंबून असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल की आता काही जणांचं असं झालंय की कोरोना नंतर ते त्या बिझनेस मध्ये पण नाहीयेत, किंवा काही जण असे आहेत की नवीन संधी उपलब्ध होऊन नवीन बिझनेसेस करतात. तर रोजगार किंवा बिझनेस हा सणांवर म्हणजे लोकांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात ह्याबद्दल थोडं सांगा. कसं आहे, तुम्ही वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. मी आता दिल्लीचं एक स्टार्टअपचं एक्झिबिशन बघितलं आणि तिथे एक माझा मुलाला मुद्दाम नेलं होतं की चल नवीन काहीतरी बघू आपण. तिथं माझा एक मित्र जुना भेटला, त्याने एक जाता साधा संदेश दिला, हे जे प्रॉडक्ट आहेत दिल्लीतले ते पुण्यात यायला वेळ लागणार आहे, त्याला 1 वर्ष लागणार आहे. त्या वर्षात तुला जे हे प्रॉडक्ट जर विकता आले, जोपर्यंत रस्त्यावर दिसत ना तोपर्यंत विक, तोपर्यंत मार्केट आहे. बरोबर. मग ते प्रयोग काय आहेत? आता वेगवेगळे बिझनेस, म्हणजे मी काय म्हणतो की माणूस मरस तोपर्यंत तुम्हाला औषध लागणार आहे. म्हणजे औषधाचा बिझनेस आहे, मेडिकलचा बिझनेस, लाईफ, बरोबर. असे रोड कॉन्ट्रॅक्टर, हे जे वेगवेगळे बिझनेस आहेत जे लाईफला आयुष्यभर लागणार आहेत. कपडे हा बिझनेस लाईफला म्हणजे आयुष्यभर लागणार आहे. तर असे कुठले कुठले बिझनेस आहेत की त्या बिझनेसमध्ये तुम्ही किंवा त्या बिझनेसशी रिलेटेड तुम्ही त्या बिझनेसमधनं असणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळात बिझनेस कुठले जिवंत राहिले होते? मेडिकल राहिला होता, लागतच होतं, पर्यायच नव्हता. बरोबर. मग हेच बिझनेस राहणार. मग ह्या बिझनेसशी रिलेटेड असलेले बिझनेस कुठले कुठले आहेत? ठीक आहे, आपल्याला हॉस्पिटल टाकता येत नाही, पण आपल्याला मेडिकल शॉप टाकता येतं, आपल्या एखाद्या रिसर्च करून एखादं मेडिसिन तयार करता येतं. मग ह्या बिझनेसमध्ये जे बिझनेस आहेत ना, जे आपल्याला जगू शकतात, अशा बिझनेसमध्ये आपण येणं गरजेचं आहे. मग त्या बिझनेसचा तुम्ही अभ्यास करा. मग तुम्ही घरात बसून त्यावेळेस होम फ्रॉम वर्कच्या माध्यमातून IT सॉफ्टवेअर कंपन्या चालूच होत्या. मग तुम्ही घरातनं पण हे बिझनेस करू शकता तंत्रज्ञानाशी रिलेटेड असताना, आणि ह्या पद्धतीचे बिझनेस करू शकता. ते बिझनेस तुम्हाला माहिती पाहिजे, त्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणं हे तरुण पिढीने काळजीच घेतली पाहिजे. मी सांगतो, कोरोनाच्या अगोदरच्या बिझनेसमध्ये माझा सर्वे, कोरोनाच्या अगोदर फायनान्शियल प्रॉब्लेम वाले जे लोक, जे नागरिक होते ते 22% होते फक्त, आणि इंटेन्शियल डिफॉल्टर हे 3% होते. आज 22%वरनं कोरोनाच्या काळात ज्यावेळेस आपण कोरोनामध्ये होतो त्यावेळी ते 92%वर गेले होते. फायनान्शियल प्रॉब्लेम, सगळे बिझनेस बंद होते.
ते कुठले कुठले बिझनेस बंद होते बघा. म्हणजे कॉलेज बंद होतं. कॉलेज रिलेटेड असले, आपण फक्त कॉलेज बंद बघितले, पण कॉलेज रिलेटेड काय होतं, तिथले हॉस्टेल होते, हॉस्टेल बंद पडले. हॉस्टेलचे रिलेटेड असलेल्या मेस बंद पडल्या. हे सगळे बंद पडले बिझनेस. मग तो रेशो कुठला होता, तो 92% होता. पण कोरोना नंतर असं वाटलं की चला परत मार्केट सुरू झालं, पण तो 92%चा बिझनेस जो परत 22% राहायला पाहिला होता, तो फक्त 62%वर आला. तो 62% ह्याच्यामुळे आला की त्या काळात जे आपण लोन घेतलेले आहेत, बाकीचे प्रॉब्लेम आले, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आले, कित्येक आपले शॉप रेंटवर होते, तिथले चेहरे बदललेत. शॉपची नावं ती आहेत पण चेहरे बदललेत, चालवणारा बदललेला आहे. हॉटेलमध्ये तसं झालं. मग हे बिझनेस कालबाह्य होत होते, काळाच्या ओघात ते वाहून गेले. मग कुठले बिझनेस वाहून नाही गेले ह्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आपण शेती ही पारंपरिक पद्धतीने अत्याधुनिक जोड दिली तर अन्न, वस्त्र, निवारा हे कमीत कमी तुम्ही जगू शकता. मग हे पूरक जे बिझनेस आहेत, म्हणजे शेतीपासून मेडिकल पर्यंत, ह्या बिझनेसमध्ये आपली पुढची पिढी येणं ही काळाची गरज आहे. विषय असा आहे की एक साधं सिंपल एक उदाहरण देतो. माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी काय केलं की आता मार्केटमधल्या ज्या वस्तू आहेत, सपोज आता मी आदिवासी ह्याच्यावर पण काम करतोय, वेगळ्या विषयांवर काम करतो, मी त्यांना मार्केटिंगचं माहित नाहीये. मी काय केलं, आदिवासी क्षेत्रातली संबंधित असलेली व्यक्ती घेतली, त्याच्याकडनं ते प्रॉडक्ट घेतले, ते प्रॉडक्ट सोशल मीडियावर फक्त लोड केले. मी इकडून 20 रुपयाला घेतले, तिथं 30 रुपयाला विकले. 10 रुपये बसल्या की मिळाले. मला ह्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट होती का? काही इन्व्हेस्टमेंट नव्हती. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट न करता, ट्रेडिंग करता कुठलेही बिझनेस करू शकता. असं काही नाही की तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला त्यातलं नॉलेज असलं पाहिजे. नॉलेज नसलं तर नेटवर्क असलं पाहिजे. माझ्याकडे आता एखाद्या विषयाचं, मला कॉम्प्युटर चालवता येत नाहीये किंवा मला आता सोबत स्टुडिओ टाकता येत नाही, पण मला माहिती आहे की आम्ही, माझा मित्र आहे सोबत, त्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. पण माझं मेन एम जे ते कुठलं आहे ते महत्वाचं आहे. मला जर पैसा कमवायचा असेल तर तो योग्य माध्यमातून कमवायचा असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडं नॉलेज असलं पाहिजे. नॉलेज नसेल तर नेटवर्क असलं पाहिजे, आणि त्या योग्य नेटवर्क वर पण माझं इम्प्रेशन असलं पाहिजे. त्या नेटवर्कने मला काय दिलं पाहिजे, त्यांचं नेटवर्क, तर त्याच्यावर माझं इम्प्रेशन पण असलं पाहिजे की उदय जगताप हा काहीतरी वेगळा माणूस, ह्याला आपण सहज दिलं पाहिजे. मग ते इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ह्या सोशल माध्यमाचा खूप मोठा योग्य वापर करता येतो. आणि तो वापर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर मला वाटतं निश्चित तुम्हाला पुढे जाता येतं. धन्यवाद काका, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही वेळ काढून संवाद साधायला आले त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघितलं की एक गणेश मंडळ कार्यकर्ता ते गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा प्रवास आपण पाहिला. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.